स्पेक्टॅक्युलर स्नेहाच्या मी आणि माझी अन्नपूर्णा या विशेष भागात तुमचं खूप खूप स्वागत. तर आज बुधवार, आमचा नेहमीचा खाट्टम खुट्टमचा दिवस, त्यात आज गटारी अमावस्या ही एक विशेष बाब. तर मी सकाळी मटण बिटन आणून हिला दिलं आणि मी माझ्या कामाला निघून गेले. आणि दुपारी मी परत आले घरी तर बघतोय माझी अन्नपूर्णा कॅमेऱ्याच्या पुढं काहीतरी करत होती विशेष गोष्टी. मला नेमकं माहीत नव्हतं ती काय करत होती ते. मी आपलं हळूच येऊन तिचं ऑब्झर्वेशन करत होते मी. तर हिने कोंबडी वड्यांचा आज घाट घातलेला होता. खरं तर हे पीठ मी विसरून गेले होते. एका बचत गटाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, तिथून हे पीठ आम्ही विकत घेतलेलं, पण ते ट्राय करायचं आम्ही विसरून गेलो होतो. तर मी यायच्या आधीच माझ्या अन्नपूर्णेनं सगळी तयारी करून ठेवली होती. अगं थांब, मुळात ही प्रिपरेशन कशी केली आहे हे पण सांगूया ना. आधीच सगळं सांगितल्यावरती आपण काय रेसिपी केली, कशी केली हे पण सांगायला पाहिजे ना. तर मी तुम्हाला सांगते की हे पीठ मी जवळपास 2 तास आधी भिजवून ठेवलं होतं आणि पूर्ण पीठ मी गरम पाण्यामध्ये भिजवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हाही कोंबडी वडे करत असाल तेव्हा पीठ गरम पाण्यातच भिजवा, जेणेकरून ते चांगलं फर्मेंटेशन होतं आणि वडेही तसे छान टम्म फुगतात. अर्थात आता आमच्या मॅडमनी काही वडे तळलेले आहेत जे फुगायचं नावच घेत नव्हते. तर बघूया यावर तिचं काय म्हणणं आहे. काय म्हणायचं तुला? तुझे वडेच फुगत नव्हते? नाही, ते असं फुगत नाहीत, ते फक्त गाळानं फुगतात. नाक तेवढं फुगते, ते जे फुगायचं ते फुगत नाही असं आहे म्हणजेच ते. काय तर बाई फुगते पण तिचे वडे फुगत नाही, तिची चपाती फुगत नाही, तिची भाकरी फुगत नाही. हां, पण त्याची एक टेक्निक आहे. जर तुम्ही ती व्यवस्थित पाहिली किंवा जर व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला ती व्यवस्थित जमतात. वडेही चांगले फुगतात, पुरी चांगली फुगते आणि चपातीही चांगली फुगते. तर आता तुम्ही बघत असाल की मी हे 2 तासापूर्वी पीठ भिजत ठेवलं होतं, म्हणजे मळून ठेवलं होतं झाकून, आणि त्याच्यानंतर आता 2 तासानंतर हे भूत आल्यावरती मी वडे थापायला घेतलेले आहेत. आता तुम्हाला इथे एक गंमत सांगते हां. हे वडे मी कुठलाही पेपर न वापरता, लाटणं न वापरता अगदी व्यवस्थित थापलेले आहेत. आणि पुढे जाऊन तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या भूतानं वडे कसे थापल्यात. बरं, ते असं पळपाटावर तिनं काय ते फुसफुस केले, त्याच्यावर ते थापायला लागल्या. फुसफुस नाही आहे, ती ऑइल स्प्रेची बॉटल आहे. असं आहे काय? ते नाही, ती बाटली भारी आहे. ती कुठं सापडली, ती कुठनं मिळाली? त्याच्यासाठी सौंदर्य दृष्टी असावी लागते, थोडीफार किचनमध्ये वावरायची आवड असावी लागते. फक्त कपडे धुणं आणि भांडी घासणं एवढ्यापुरता घरात संबंध असून उपयोगाचा नसतो. असं नाही असते वे, सगळ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट असावा लागतो. तर ही बाटली मी आपण सीवूड्सला गेलो होतो त्यावेळेस वन स्टॉप म्हणून एक भांड्यांचं दुकान होतं सीवूड्समध्येच, 3rd फ्लोअरला. तर त्यांच्याकडून घेतली. ओके. हे बघा कसं सिस्टमॅटिक सगळं असते. आता आमचं पुरी तळायचं काम सुरू आहे. पुरी नाही, तो वडा तळायचा आहे. आणि ॲज युज्युअल मॅडमनी ती पुरी किंवा तो वडा व्यवस्थित तळलेला नाही आहे, हे बघू शकता तुम्ही. आता काय नाही, विचारलं होतं लाल तळायचं आहे काय. तळणं आणि ते फुगणं यामध्ये फरक असतो. फुगत नाही ते आहे की. आता तर हिने इथं कढईलाच तो वडा चिकटवून ठेवला होता. काय म्हणायचं, ते पडलं होतं तिकडं, त्यामुळे चिकटलं त्याला. हा, म्हणजे कधीही समोरच्याची चूक असते, स्नेहाची चूक नसते. त्यामध्ये निघेना. मग हे असलं काय कांड झाली, अन्नपूर्णेला बोलवायचं. अन्नपूर्णा व्यवस्थित करते बघा आता, कशी ती व्यवस्थित करायला लागली. सुटलं मी ते. याचा अर्थ काय की निस्तरायला मीच. अशा रीतीने आमचं वड्यांचं काम सुरू होतं. आता तुम्ही ते बघताय, हिला वडे लाटता सुद्धा येत नाहीये, ते सुद्धा मला हिला शिकवावं लागतंय. आता बघ फुसफुस केले मी.
आता बघ आता कसं मी हे करते, लाटते. बरं, त्याच्या आधी मी तुला काहीतरी सांगत होते. काय सांगत होतीस? तेच सांगतेय, ते दाखवतीये मी तुला कसं वडे लाटायचे ते. हां, मग लाटलं की ते. फक्त काय झालं माहिती आहे काय, नको तिथं दाब लय गेला आणि ते पाक त्या पिशवीला चिकटलं, ते बी निघता निघना. असू दे, आता आपल्याला ते सगळं ह्यांना दाखवायचं नाहीये. हे बघा नकाशा, ते आता तुम्हीच गेस करा कुठला यायचा आहे. तर अशा रीतीने वडे तळायची एक टेक्निक असते. थोडेसे बबल्स कमी झाले की त्याला वरून तेल शिंपडायचं आणि जेणेकरून तो असा छान व्यवस्थित सगळीकडून फुलतो. असं आहे होय रे. म्हणजे फुटकोळ्या कमी झाल्या पाहिजे. हां, तेलाचे बबल्स कमी झाले पाहिजे, थोडं कमी झाली पाहिजे. हां, असं आहे होय. म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला यायला लागेल. ते बबल्स काय कळत नाहीत, थोडं म्हण की त्याला कमी झाली की. तर अशा रीतीने मग एक वडा तळून घेतल्यानंतर आपण दुसरा वडा हे तळायचा. बघा बॅलन्स. आणि हे बघा वडा लाटण्याची पद्धत. आता तिने तेल किती स्प्रे केलंय बघा. ते जातीवंत आहे ते परफेक्ट आहे मापात. इकडे तिकडे माप जरा बी होणार नाही, अगदी बरोबर मापात पाप नसते आमच्याकडे. तर अशा रीतीने हा वडा लाटायचं काम सुरू आहे. ते लाटताना बी हलक्या हाताने लाटायचं. आता ह्यो निघतोय कसा बघा. आता मी हा वडा तिने व्यवस्थित सोडवून घेतला होता, फक्त तिचा एका बाजूने थोडा जाड झाला होता म्हणून मी तो मॅनेज केला. पण वडे तिने लाटले परफेक्ट, फक्त तिला तळायला नाही जमले. आता नेक्स्ट टाइम. पण इकडे तुम्ही बघू शकता एक आणि एक वडा व्यवस्थित फुगत होता. असं मिळवून मिसळून गंमत जम्मत करत आम्ही नेहमीच काम करत असतो आणि ह्याचे छान छान व्हिडिओजही तुम्हाला पाहायला मिळत असतात. तुम्हाला जर आमचे असे गमतीशीर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही ह्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे तिने आता सध्या व्लॉगिंगलाही सुरुवात केलेली आहे. फक्त व्लॉगिंग करताना तिला तेवढा कॉन्फिडन्स नसतो किंवा मग कॅमेरा पण धरायचा आणि बोलायचं पण एवढं तिला शक्य होत नाही. ती तारेवरची कसरत होते, त्यामुळे थोड्या त्रुटी राहत आहेत. पण होपफुली मी तिच्याकडून ते सगळं करून घेऊ शकेन अशी आशा बाळगते. थांब आता भूक लागलेली, जरा थांब, जेवतो आता, लय भूक लागले. बरं, तर आता मस्तपैकी वाटते जेवतो आणि त्यापूर्वी आम्ही हे वडे कसे झालेत हे तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की हे खरंच खूप सुंदर पीठ मिळालं आम्हाला. मी विसरले की हे आम्ही कोणाकडून घेतलं होतं, पण खरंच छान पीठ होतं आणि ते व्यवस्थित फर्मेंट झाल्यामुळे छान असं हे वडे तयार झालेले आहेत. याची चवसुद्धा सुंदर होती, हे तुम्हाला स्नेहा सांगेलच. मला बघा, मी मागायला माहिती तर आपण खाल्ली बघा, अशी करली केली मला. हे तोंडाला पाणी सुटाले. ते खायच्या आधीच तोंडाला पाणी सुटलं ना माझ्या. मस्त करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. आता आम्ही खातो, मग आपण बोलूया. बाय बाय.